सो आत्ता वाजले 12:45 आणि मी चालले रुद्रांशला शाळेत आणायला. अजून कपडे राहिलेत कारण की ना आज भरपूर कामं होते. फरशा वगैरे पुसल्या, पूजा केली, बाकीचं पण आवरायचं भरपूर होतं. आवरलं आणि तोपर्यंत तर 12:45 पण वाजले. म्हटलं कपडे धुवून यावं, पण लगेच टायमिंग झाला. आत्ता त्याला घरी सोडलं शाळेतनं की मग परत कपडे धुवायचे, पाणी भरायचे. बाहेर बघू शकता मस्त छान ऊन पडले. असं वाटायला लागले की 1-1.5 तास बाहेरच थांबा मस्त उन्हामध्ये. घरामध्ये तर अजिबात ऊन नाही येते. सो आज बनवणार आहे पत्ताकोबीची भाजी आणि पराठा पण बनवायचा आहे. तर म्हटलं चला पराठा पण बनवूयात. आणि अगदी छोटासा पत्ताकोबी होता, कवळच होता, खूप जास्त निब्बर नव्हता. तर म्हटलं छोटा आणला आहे. थोडासा मोठा असेल ना तर काय होतं की म्हणजे खूप जास्त होती भाजी, तर मी अर्धा कट करून ठेवत असते आणि अर्ध्याची जी बनवते. तर अगदी छोटा होता म्हणून म्हटलं टिफिनला पण रोल ह्याला रुद्रांशला शाळेमध्ये पराठ्याचा रोल द्यावा लागतो. त्याच्यामुळे म्हटलं की आता पराठ्याचा रोल पण बनवूयात आणि भाजी पण बनवूयात. सगळ्यांनाच म्हटलं की अशी एकदम बारीक खिसून ह्याची भाजी बनवूयात. पण ते काय झालं की ही खिसणी होती आलं खिसायची आणि दुसरी आहे, पण आता मी ती ठेवून दिलेली कारण की जास्त करून गरजच नाही लागत. ही ह्या छोटीच खिसणीची गरज लागते. त्याच्यामुळं काही भांडे आहेत ते मी डायरेक्ट माळ्यावरती ठेवून दिलेले आहेत. तर म्हटलं आता ह्यांनी आपण खिसून घेऊयात. कवळा होता, छान खिसला, पण इतका बारीक झाला की म्हटलं की भाजीला तर ह्याचा म्हणजे खूपच जास्त बारीक होईल. त्याच्यामुळे मग मी अर्धा खिसून घेतला आणि मग जो अर्धा राहिलेला आहे तो म्हटलं आपण ना खूप जास्त बारीक कट करूयात. म्हणजे जेवढं बारीक करता येईल ना तेवढं, म्हणजे मी शक्यतो जितका मला बारीक कट करता येईल ना, भाजीला असं जास्त मोठाला नाही चांगला वाटत आहे, त्यामुळे मी खूप जास्त बारीक कट करते. आणि खिसताना ना त्याचे काही काही पानं निघत होते साईडला, मग ते पण घेतले आणि ते पण एकदम बारीक कट करून घेते. आणि रुद्रांशला ना म्हणजे ह्याचा रोल पण आवडतो खूप आणि फुलकोबीचा पण रोल त्याला जास्त आवडतो. म्हणजे बाकीच्या दुसऱ्या भाज्यांपेक्षा ह्या दोन भाज्याचा बटाटा म्हणजे असे थोडेसे मोजकेच आहेत त्याचे, त्याला पराठा रोल आवडतात जास्त. तर बघू शकता आता मी हा पण एकदम बारीक, म्हणजे जेवढं बारीक होईल ना तेवढं बारीक कट करून घेतला. आणि म्हटलं की आता हे सगळं मिक्स करून घेते परत एकदा. म्हणजे मी अगोदर वेगळी त्याची वेगळी भाजी बनवणार होते आणि ह्याची वेगळी पराठ्याची. परत काय झालं की एकतर ही सकाळची रुटीन आहे, एकीकडे वरण भात लावलं होता आणि म्हटलं की लगेच भाजी टाकूयात. आणि भाजी टाकली की नंतर राहिलेल्या चपात्या. पण सकाळी कसं होतं की किती लवकर म्हटलं तरी टिफिन द्यावा लागतो, थोडासा थंड पण होऊ द्यावा लागतो. गरम गरम भरून दिला की मग दुपारच्याला खराब पण होतो. त्याच्यामुळं ना सकाळी खूप घाई असते, खूप म्हणजे संध्याकाळी थोडंसं निवांत असतं. म्हणून मग मी काय केलं की त्यात दोन्ही पण खिसून घेतलेली आणि कट करून घेतलेली पत्ताकोबी परत मी एकदा मिक्स करून टाकली. म्हटलं जाऊ दे मिक्स करते, डायरेक्ट ह्याचाच रोल बनवते नंतर पराठा एक छोटा. तर मग सगळं एकत्र घेतली. अगोदर धुवून म्हणजे फक्त वरतून धुवून घेतलं होतं. तर म्हणून म्हटलं आत्ता ना 2-3 पाण्याने छान धुवून घेऊयात. मग मी स्वच्छ 2-3 पाण्याने छान धुवून घेतली. आणि डाळ होती ती मी अगोदरच भिजू घातली होती, कारण की डाळ चांगली भिजली ना अगोदर तर मग लवकर शिजती. तर ती पण भिजून ठेवलेली आहे. आणि आत्ता आपल्याला घ्यायच्या आहेत मिरच्या. ह्याला थोड्याशा मिरच्या मी जास्त टाकते. आणि जेव्हा मला पराठा बनवायचा असेल त्यातली मिरची किंवा आत्ता हरभऱ्याची डाळ आहे ना ती पण काढावं लागते, कारण की म्हणजे आपण जेव्हा पराठा लाटतो ना तेव्हा ती म्हणजे पराठा जास्त फुगत नाही, त्याच्यामुळे ते थोडंसं काढावं लागतं. किंवा मग थोडीशी वेगळी भाजी केली तरी चालतं, फक्त लाल तिखट म्हणजे असं लसूण थोडीशी फोडणी घातली, त्याच्यात हिरव्या मिरच्या नाही घातल्या तरी चालतात पराठ्यामध्ये. पण म्हटलं चला मी शक्यतो भाजीचाच पराठा देत असते. बाकीच्यांचे तर काय करतात म्हणजे रुद्रांश जास्त करून तो भाजी अशा खात नाही, पराठामध्ये घातल्या तर मग म्हणजे त्याला कळत नाही ह्याच्यामध्ये कोणती भाजी म्हणून खातो. शक्यतो त्याला असं भाज्या कोणत्याच आवडत नाहीत. बाकीचे मुलं चपातीच्या वरतून जरी अशी भाजी टाकून जरी रोल केलं ना छान खात आहेत, पण हे अजूनही नाही खात. हिरवी मिरची आहे ती पण ना जेवढी बारीक होईल तेवढी बारीक कट करून घ्यायची. आणि मी म्हणजे ह्याला लसण आणि कोथिंबीर वगैरे नाही वापरते, कढीपत्ता असेल तर वापरते. तर मग ते 2 कढीपत्ता नव्हता आणि कोथिंबीर असेल तरी पण नाही टाकते, कारण की म्हणजे टेस्ट थोडीशी वेगळी ती बनतायत. त्याच्यामुळे मग फक्त आत्ता तेल गरम झालं, तेल थोडंसं जास्त टाकले, त्याच्यामध्ये जिरे मोहरी छान तडतडू द्यायची. आणि मग हिरव्या मिरच्या आहेत त्या कट केलेल्या थोड्याशा जास्त घेतल्यात, तिखट नाही त्याच्यामुळे.
त्याच्यातच लगेच थोडंसं मीठ आहे ते मी मीठ टाकून घेते. आणि दरवेळेस मी ही डाळ आहे ना ही नंतर टाकत असते, म्हणजे सगळं भाजी परतून झाल्याच्या नंतर. पण म्हटलं आत्ता काय करूया, थोडीशी वेगळी करूयात, कारण की जी डाळ आहे ना ती तेलामध्ये परतली तर थोडीशी टेस्टी लागती आणि लवकर शिजते असं म्हणतात. त्याच्यामुळं मग मी म्हटलं की चला थोडीशी वेगळ्या पद्धतीमध्ये करूयात. ती डाळ आहे ती मग मी हिरव्या मिरचीवरच लगेच टाकून दिली आणि हळद टाकली, छान परतून घेतलं. आणि आत्ता ह्यातलं पाणी वगैरे सगळं काढलं होतं मी, लगेच कट करून ठेवलेली आत्ता लगेच ह्याच्यामध्ये टाकून घेतली. आणि आता आपल्याला ही छान परतून घ्यायचं, म्हणजे तेलामध्येच, लगेच झाकण नाही ठेवायचं. 1 ते 2 मिनटांना तेलामध्ये छान परतून घ्यायचं, म्हणजे भाजी लवकर शिजती आणि परतलेली भाजी म्हणजे थोडीशी खायला पण छान लागते. आणि लगेच आपण झाकण ठेवली ना तर मग त्याची टेस्ट थोडीशी वेगळीच लागते. त्याच्यामुळे थोडंसं तेल टाकायचं, वाटलं तर अजून पण वरतून 1 किंवा 2 चमचे तेल टाकलं तरी पण छान लागते. म्हणजे ह्याला लगेच पाणी सुटतं, कारण की आपण धुवून ठेवलेली असते ना, त्याच्यामुळे. मग आत्ता मी छान परतून घेतली. आत्ता ह्याला ना अजून थोडंसं मीठ टाकते, अगोदर काही टाकलं होतं. आणि मिरचीवरती जेवढं आता भाजीला लागलं ना तेवढं आता ह्याच्यामध्ये लगेच टाकून घेते. आणि लगेच आता परत एकदा परतून घेते, म्हणजे सगळ्या भाजीत मीठ व्यवस्थित लागेल. आणि आत्ता ह्याला ठेवायचं आहे झाकण घालून. आत्ता झाकण घालून ठेवलं की मी लगेच पीठ भिजवायला घेणार होते, म्हणजे वरण भात झालता. एकीकडे ना वरणाला फोडणी पण दिली ती मी, पण ते काय ह्याच्यामध्ये नाही दाखवलं, कारण की हाच व्हिडिओ मला छोटा बनवायचा होता. पण कितीही म्हणजे शॉर्ट्स करत गेलं ना तरी पण मोठा झाला. तर लगेच पीठ भिजवून घेते, सकाळच्या पुरतंच, म्हणजे सकाळ आणि दुपार 2 टाईमचं. आणि मग पीठ भिजवलं की तोपर्यंत भाजी पण एका साईडला होती. आणि मेन म्हणजे ह्यांच्या बॉटल भरायच्या, मग बाकीचं सगळं रुद्रांश जर उठला तर त्याचं थोडंफार आवरायचं. म्हणजे असं इतका सकाळचा 9 तर ना कसे वाजतायत कळत पण नाही. आणि 9 वाजल्याच्या नंतर परत ह्याचं जेवण वगैरे, त्यामुळे सकाळचा टायमिंग ना 10 वाजेपर्यंत, 10 जरी वाजले म्हणजे त्याला शाळेत जरी सोडलं ना तरी पण माझं एवढं काम राहते. तिथून आल्याच्या नंतर देवपूजा राहती, कधी कधी होती, कधी कधी देवपूजा राहती, परत भांडे आणि कपडे तर ते राहतात. कधीच होत नाही की मी त्याला शाळेत सोडायच्या आधी आवरून गेले, किती लवकर आवरा. तर आता पीठ पण छान भिजले, भाजी पण आपली झालेली आहे. तर आत्ता लगेच भाजी झाली की थोडंसं लगेच थंड होण्यासाठी साईडला ठेवावं लागते. म्हणजे तसंच जर गॅसवर कढई ठेवली तर मग ती तशीच गरम राहते टिफिनला देण्यासाठी. कधी कधी मी काय करते की मग डब्यामध्ये डायरेक्ट काढून थोडेसे थंड हवेला ठेवते, म्हणजे लगेच गार होती. आणि कढईमध्ये तर लवकर गारच नाही होते. तर काय होतं, पत्ताकोबी बनवताना ना, म्हणजे आपण जर एकदा छान परतून घेतलं, जास्त पाणी टाकलं तर मग लवकर, म्हणजे झाकण ठेवलं तरी लगेच शिजली तरी चालती. पण काय होतं त्याची टेस्ट थोडीशी वेगळी लागते. आणि मी काय केलं, अगदी थोडंसं म्हणजे पाण्याचा शिपका टाकायचा, परत झाकण घालून ठेवायचं, परत 1-1.5 मिनिटांनी परत एकदा झाकण घालून परत एकदा छान परतून घ्यायची, परत एकदा झाकण घालायचं. म्हणजे तसा थोडासा वेळ लागतो पण भाजी छान लागते. आणि एकदा जर भरपूर पाणी टाकलं तर मग त्याची टेस्ट एवढी नाही चांगली लागत आहे. आणि मला तर ना म्हणजे असं ह्यांना कसं आहे की थोड्याशा गाळ भाज्या लागतात, पण मला ना थोडंसं कच्च्या असेल तरी आवडतं. म्हणजे वांगं थोडंसं असं कच्चं पाहिजे, म्हणजे खूप असं गाळ नाही पाहिजे. ही पण भाजी जेवढ्या मी भाज्या बनवते, पण ह्यांना नाही, ह्यांना म्हणजे पूर्ण व्यवस्थित शिजलेलं पाहिजे. आता ती डाळ आहे ना मला थोडीशी म्हणजे व्यवस्थित झाली पण थोडीशी अशी निब्बर लागते. आता भिजवलेली डाळ थोडीशी निब्बर लागते, पण त्याच्यासाठी मी अजून थोडंसं पाणी टाकलं, अजून 2 मिनटं शिजवून दिली. नंतर मग भाजी झाल्याच्या नंतर गार करायला ठेवलं. आणि आत्ता घेते चपात्या करायला. चपात्या माझ्या ह्या फेवरेट आहेत, म्हणजे मला चपात्या करायला एवढ्या आवडत आहेत ना, कारण की पीठ पण मळवताना ना मी एवढं जीव लावून पीठ मळवते, कारण की जेवढं आपण पीठ छान भिजू ना तेवढं आपल्या चपात्या छान येत आहेत. आणि मला कोणती भाजी म्हणजे सगळे म्हणजे भाजीला कोणीच नाही म्हणजे जास्त करून की भाजी खूप छान होती, पण चपात्याला मला सगळे नवसतात की तुझ्या चपात्या इतक्या छान येतात. म्हणजे पीठ कसंही असो, चपात्या एकदम मस्त. आणि एकदम अशा पूर्ण चपाती आहे ती पूर्ण फुगते. आणि मेन म्हणजे ती चपाती शिळी जरी झाली ना तरी पण एकदम मऊ, अशी कडक नाही होणार आहे, काही नाही, एकदम छान. आता बघू शकता ही पहिली चपाती, तरी पण ना माझ्याकडनं पहिली न म्हणजे व्यवस्थित नाही जरी झाली ना तरी दुसरी तिसरी, कारण की काय होतं, आत्ता मी तुम्हाला दाखवली की ही वरतून चपाती टाकलेली आहे. अशी चपाती जर वरतून टाकून भाजली ना तर कच्ची अजिबात नाही राहते, पूर्ण छान डागत नाही, काही नाही, व्यवस्थित छान भाजती. बघू शकता आत्ता सगळा स्वयंपाक झाला आणि मी आत्ता ह्यांचा भरते टिफिन. कमीत कमी मला 7:45 वाजले. सकाळी 5:30ला स्वयंपाकाला लागले तरी 7:45 वाजले, म्हणजे एवढा उशीर तर होतोच होतो रोजचा. आणि मग लगेच ह्यांचा टिफिन वगैरे भरला आणि मग
आणि मग 8 वाजता ह्यांचं आवरून दिलं की मग रुद्रांच्या आवरायला घ्यावं लागतं.